नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. कबनूर येथे झालेल्या फायरिंग प्रकरणाचा छडा लावण्यात कोल्हापूर पोलिसांचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. 7 ऑगस्ट रोजी दुपारी 2:30च्या सुमारास कोल्हापूर रोड साईनगर कबनूर परिसरात निलेश कांबळे यांच्या ताब्यात असलेल्या बेकायदेशीर आणि विनापरवाना पिस्तुलातून गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेत निलेश कांबळे हा जखमी झाला होता. त्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निलोत्पर यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचा तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून संशयित आरोपी शुभम दीपक सूर्यवंशी वय वर्ष 25 राहणार साईनगर कोल्हापूर रोड कबनूर याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या तपासात शुभम सूर्यवंशी याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले बेकायदेशीर पिस्तूल तसेच 3 जिवंत राऊंड असा एकूण 51,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात निलेश कांबळे आणि शुभम सूर्यवंशी हे दोघे आरोपी निष्पन्न झाले असून पुढील तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे. सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री निलोत्पर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, माननीय पोलीस सब इन्स्पेक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस अंमलदार विनायक चौगुले, वसंत पिंगळे, विशाल चौगुले, अनिकेत मोरे, सचिन जाधव, सागर चौगुले, सतीश सूर्यवंशी, अरुण धनगर यांच्या पथकाने केली आहे.